पुणे लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर असा सामना रंगणार हे आता स्पष्ट झालंय. पण वसंत मोरेही आपलं ठरल्याचं सांगतात. त्यामुळे पुण्यातील निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. नाव माझं असलं तरी आम्ही सगळेच उमेदवार आहोत या भावनेतनं प्रत्येक कार्यकर्ता नक्कीच काम करेल. जनतेचं मोल पाहिजे, मोदीचं मोल पुण्याला नाही पाहिजे. पुणे लोकसभेच्या मैदानात या दोन दिग्गजांचा सामना कसा रंगणार हे आता स्पष्ट दिसतंय. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली. आता काँग्रेसनं आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवलंय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी लगेच प्रचाराला सुरुवात केली. मोहोळ यांनी माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या निवासस्थानी जात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसंच माजी खासदार अनिल शिरोळे, भाजप नेते जगदीश मुळीक यांचीही भेट घेत मोहोळ यांचा सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर उमेदवारी जाहीर होताच कामाला लागले. नेत्यांच्या भेटीगाठींसह कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. जनतेचं मोल पाहिजे, मोदीचं मोल पुण्याला नाही पाहिजे. जनतेचं मोल पाहिजे, मोदीचं मोल काहीच कामाचं नाही. मला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढायची आहे. आम्ही ही निवडणूक देशाचं भविष्य ठरवणार म्हणून त्या दृष्टीने त्याकडे बघतोय. त्यामुळे कोणी काय बोलेल याच्याकडे मी काही लक्ष देणार नाही. मी कुणाबद्दल व्यक्तिगत काही बोलणार नाही. शेवटी निवडून कोणाला द्यायचं, मोदीजींना एक मत पुण्यातनं देताना ते कोणाचं असलं पाहिजे हे पुणेकरांना माहिती आहे. त्यामुळे पुणेकर ठरवतील. दुसरीकडे काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले आबा बागुल आक्रमक झाले. आपण कुणाच्याही चपला उचलणार नाही. राहुल गांधी न्याय यात्रा काढतात, पण निष्ठावंतांना न्याय मिळणार की नाही असा सवाल त्यांनी केला. तर बागुल यांच्या नाराजीवर मोहन जोशी यांनी प्रतिक्रिया दिली. ते नक्कीच पुढच्या विधानसभेला विधिमंडळामध्ये दिसतील असा विश्वास त्यांनी दिला आहे. तुम्ही निष्ठावंतांना का डावलताय? मग निष्ठावंतांची हत्या झाली हे त्यांनी बोलणं योग्यच आहे. निष्ठावंतांना न्याय कधी मिळणार का? आपण अन्य पक्षांना नावं ठेवतो की त्या आपल्या पक्षातले त्या पक्षात जातात आणि त्यांना लगेच देतात. मग आपल्या पक्षामध्ये काय होतंय? निष्ठावंतांना सातत्याने डावललं जातोय. आणि राहुलजी गांधी यात्रा करतात, निष्ठावंतांना न्याय मिळेल. मग निष्ठावंतांना न्याय कुठे? आबाला जर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असते आणि त्यांनी जर काही वर्षापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी जरी सांगितलं असतं तरी निश्चितपणे पक्षाने त्याचा विचार केला असता. पण 15-20 दिवस आधी मी रिंगणात आहे असं हे सांगितल्यामुळं. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आबासारखा चांगला कार्यकर्ता आहे, चांगला नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलंय. येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आबा बागुल हे निश्चितपणे महाराष्ट्र विधानमंडळामध्ये आपल्याला दिसतील असं मी आपल्याला सांगू इच्छितो. पुण्यामध्ये धंगेकर विरुद्ध मोहोळ असा सामना रंगणार असतानाच मनसेला रामराम ठोकलेले वसंत मोरेही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी काँग्रेसकडे शब्द टाका अशी विनंती त्यांनी शरद पवार यांना केली होती. पण धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोरेंनी एकदा ठरलं की ठरलं असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय. त्यामुळे पुण्यामध्ये तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झालंय. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनीच एक प्रकारे असं की पुणेकरांना गृहीत धरूनच सांगितलं की निवडणूक एकतर्फी होणार. पुणेकर कधी कोणाला एकतर्फी देत नाही आणि मला वाटतं की यावेळेस लोकसभेच्या रिंगणात वसंत मोरे आहे. महत्वाची बाब म्हणजे प्रचारादरम्यान काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून गिरीश बापट यांचा फोटो वापरला जातोय. त्यावर गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांनी जोरदार निशाणा साधला. तसंच मोहोळ यांच्या विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नेत्यांवरच विश्वास नाही असं दिसतंय, कारण त्यांना विरोधी पक्षातल्या जे की सगळ्यात ज्येष्ठ नेते पुणे शहरातले भाजपाचे होते, 5 वेळा आमदार होते, मग खासदार होते, इथल्या कॅबिनेट मंत्री होते, त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकनेत्याचा फोटो स्वतःच्या प्रचाराकरता लावावा लागतोय. म्हणजेच त्यांच्या नेत्यांवर विश्वास नाही. हा सगळ्यात पहिला त्यातनं मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा आहे. आणि दुसरा म्हणजे यातून काँग्रेस पक्षाची पराभूत मानसिकता लक्षात येते की त्यांना हे कळलेलं आहे की त्यांना त्यांच्या कामांवर आणि त्यांच्या नेत्यांवर आणि त्यांच्या आयडिओलॉजीवर ही निवडणूक जिंकता येणार नाहीये. आमचे नेते तर माननीय पंतप्रधान मोदीजी आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात देश जो प्रगती करतोय तो सगळेच पाहत आहेत. त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही की ही अशी काही टफ इलेक्शन होईल. अतिशय
चांगल्या पद्धतीने इलेक्शन पार पडेल आणि प्रचंड बहुमतांनी आमचे उमेदवार माननीय मुरलीधर मोहोळ या ठिकाणी निवडून येतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे. पुणे लोकसभा निवडणुकीचं गणित पाहिलं तर पुणे लोकसभेमध्ये कुणाचं पारडं जड ते आपण पाहूया. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कंटोन्मेंट, कसबा पेठ हे विधानसभा मतदारसंघ येतात. पैकी वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि पुणे कंटोन्मेंटमध्ये भाजपचे आमदार आहेत. तर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कसब्यामधून रवींद्र धंगेकर विजयी झाले. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पुण्याची ओळख होती. सुरेश कलमाडी यांच्यानंतर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला. पूर्वी अण्णा जोशी, प्रदीप रावत यांच्यानंतर अनिल शिरोळे आणि गिरीश बापट पुण्यामधून भाजपचे खासदार राहिले आहेत. पुणे लोकसभेसाठी भाजपचे मोहोळ आणि काँग्रेसचे धंगेकर हे दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यातच वसंत मोरेंनी आपलं ठरलं म्हणजे ठरलं असं म्हटल्यानं ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.